हॅलो. हम्म. हॅलो. हॅलो, पत्रकार साहेब आहेत का? हो, बोलतो बोलतो. कोण बोलतो? मी इकडं बोलतो गेवराई तालुक्यातून. आमच्या मित्राला बोलायचं राव तुम्हाला साहेब, बोलता का 2 शब्द? काय नाव आहे कोण बोलतोय तुम्ही? मी गौतम नाव आहे माझं. बर, काय विषय सांगा ना. ते आमचे गुरु महाराज इथं महंत गुरुवारी नामदेव महाराज, माऊली संस्थान बोरी पिंपळगाव. ना नामदेव काय शेकटेकर काय? हा हा तुमचे गुरु आहेत का ते? हा. बर बर, ऐका बोला ना बोला साहेब, बोला बोला. बोला तुम्ही हसू नका राव साहेब. ऐका ना, हा, बोला ना. आमच्या गावाला संस्थान येते बोरी पिंपळगावला. बर बर, हा. तुम्ही ते युट्यूबला सारखं सारखं टाकताय ना, तुमचं कामच आहे ते. खरं काय आहे ते समोर, जगाच्या समोर आणायचं. बरोबर आहे बरं का? हम्म. बर. पण त्याचा आम्हाला एवढा त्रास होतोय गावात. पण आम्ही भजन करायला लागलो तरी लोक हसतात. नाही, आता ते तर काही का सत्य कोणी आम्हाला परिस्थिती. हानीत नाही, ऐका ना. मारित नाही कोणी, पण मानसिक त्रास होतो ना राव. नाही, मान्य आहे तुमचं बरं का. आणि हम्म. आम्ही त्याच दृष्टीने पुढे जातो माहिती का, हा. की अशा लोकांपासून लोकांनी दूर राहावं किंवा अशा लोकांना हम्म. लोकांनी दूर करावं, हम्म. अशी आमची मागणी आहे. तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. मला तुमच्यासारखे बरेचसे फोन आले की साहेब तुमच्यामुळे आमची बदनामी होते आहे. काही बदनामी म्हणजे लोकांचं आम्ही असं एकदम म्हणणं आहे तोंड. की चुकीचं म्हणता तुम्ही. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, आणि मी चुकीचं का बरं करू? आणि ऐका ना साहेब. एखाद्या व्यक्तीवर अशा प्रकारे आरोप लावणं शक्य असतं का हो? सहज सोपं असतं का हो ते? आणि तेही धार्मिक विषयामध्ये. हा ना. आम्ही तुमचं चुकीचं हे म्हणत नाही, हं, चूक बोललोच नाही तुमचं. हं, काय असेल ते खरं आणि का पत्रकारच तुमचं कामच आहे साहेब. हं. पण त्यात काहीतरी निवाडा करा. आमच्या महाराजांकडे या, त्यांच्यासोबत बोला. हा, ते तयार असतील तर लगेच येतो मी. एका तासभरात हा. तिथे येतो. आणि मग काहीतरी त्याचा निवाडा. आता एक क्लिप तुमच्याकडे आली, पुन्हा 20-25 वर्षापूर्वीचं काढता तुम्ही. नाही नाही, त्याच्यामध्ये जर चूक असेल तर मला कुठेही उभा करा ना, चौकात तुमच्या गावात. नाही, तसं नाही साहेब. हं. आणि आत्ताचा जो विषय चाललाय तो बोला तुम्ही त्यांच्यासोबत. नाही, पाठीमागचं काही नाही काढायला पाहिजे राव तुम्ही. नाही नाही, 20-25 वर्षापूर्वी ज्यावेळेस असं. आमचा जन्म पण नाही, त्याचा त्रास आम्हाला व्हायला लागला ना. नाही 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 नाही, ही तुम्ही म्हणताय ते चुकीचं आहे बरं का. काय? घडलेल्या गोष्टी त्याला कसं नाकारता येईल बरं आपल्याला? हा, बरोबरच आहे तुमचं. हा, मग. पण मग तुम्ही तिथं बोलण्यापेक्षा आम्हाला वाटतं तुम्ही इकडं आमच्या मंदिरावर या. आम्ही येऊ महाराष्ट्रासमोर, समोरासमोर एक वेळेस बोला. मग मी काय करतो, तुम्ही काय करा, सगळ्या लोकांना एकदा एक तारीख ठरवा. सगळे लोक लोकांची काय गरज आहे? हा, मग कोण लोक तर. लागतील का? अरे वा, मग लोकांनाही कळलं पाहिजे ना आम्ही काय खरं बोलतो, काय खोटं बोलतो. मी काय म्हणतोय, मी लोक साक्षीदार, पुरावे घेऊन लोकांच्या तिथे येतो ना, तुमच्या माऊली संस्थानवर. असं का? हा, तुम्ही लोक जमा करा. ते वारी असते ना, पंधरवाडी, हम्म. त्या वारीच्या सारखे लोक जमवा. पंचक्रोशीतले हजारो लोक असतील, तसे लोक जमवा. एकदाच दूधचं दूध आणि पाण्याचं पाणी होऊन जाईल. कोण तर चुकीचं आणि लोकांची. कोण वाईट, कोण खरं हे स्पष्ट होऊन जाईल ना महाराज. हा, बरं का साहेब, हम्म, हम्म, मी आमच्या आदरणीय महाराजांना बोलतो बरं का. हम्म. आणि लोकांची काही गरज नाही मला वाटतं. तुमच्या चॅनलवर समोर लगेच तुम्ही काय असंच असं नाही, थोडंच असं येणार? नाही चॅनलवर नाही नाही पडल्यावर नाही किती नाही लोक पाहतील? नाही नाही असे आम्ही लोक काय 25 येणार? नाही नाही, असं कसं? महाराजांची सगळी परिस्थिती लोकांना माहिती आहे. महाराजांना लोक तिथले परिसरातले बांधतात. पंचक्रोशीतले लोक त्यांना आदरस्थानी ठेवतात. ते काय येणार नाहीत? महाराजांसाठी येतील ना लोक ते. लोक तर येणार महाराजांसाठी. हा, बोलवा लोकांना, तारीख ठरवा, एक वेळ ठरवा, आणि कुठलीही तारीख ठरवा. आमच्या म्हणण्यानुसार नाही, तुमच्याच म्हणण्यानुसार कुठलीही तारीख ठरवा. कोणत्याही तारखेला आणि कोणत्याही वेळेला मी यायला तयार आहे. लोक आले ना, त्याचा उद्रेक होईल साहेब. म्हणजे भावनिक लोक आहेत ना नाही ना, सगळे. मग हे तर सगळं थोडं काही तुम्हाला सगळं गुपितपणे सगळं गुपित अंधारातल्या नाही अंधारात करायचं. मिटवायचे का काय मग? नाही, हं, अंधारात नाही मिटवायचं, हं, ओपनच मिटवायचंय. हं, पण ज्यावेळेस लोक जनसामान्य आले, त्यावेळेस तुम्ही जर कुठे बी कोणत्या प्रश्नात जर हात घालायला लागले, तर हं. लोकांच्या भावना अनावर होत्या आणि तुम्हाला त्रास होईल त्याचा. नाही नाही, आपल्याला आम्हाला काय तुम्हाला त्रास होईल? म्हणण्यापेक्षा आम्ही सगळ्यांना. पोलीस संरक्षणामध्ये येणार. असं का? हा, पोलीस प्रोटेक्शन मध्ये येणार मी. असं तसं थोडीच येणार तिथं. म्हणजे आत्ताचे जे सुरुवातीला जे तुम्ही म्हणले, तुम्ही आमच्या महाराज चुकीचे बोलताना, हम्म, तर हम्म. आम्ही नाही म्हणत नाहीत. ते खरं खोटं काय आता ते महाराज सांगते ना तुम्हाला. आता पण तुम्ही महाराज जास्त चुकीचे जास्त नाही हे तुम्ही महाराज चुकीचेच आहेत हे तुम्ही मान्य करतात म्हणल्यानंतर मला फोनच करायचं काय कारण होतं बरं तुमचं?
नाही नाही चुकीचे मान्य नाही करीत आम्ही. हं. तुम्ही जे बोलतात ना तुमच्याकडे पुरावे म्हणतात ना तुम्ही, हो हो तर तुम्ही इथं येऊन बोला ना. कुणाला बोला त्याच्यामुळे महाराज चुकीचे आहेत का नाही ह्याच्या हाच विषय चाललाय ना. कुणाला तुम्ही बोला डायरेक्ट ठरवलेत ना महाराज. पहिल्या क्लिप मध्ये तुम्ही नामदेव महाराज म्हणले, नंतर शेट्टेकर, पुढं पुढं असं वेगळं वेगळं तसंच बोलायला आहे लागले तुम्ही. ते तसंच आहे ते अगोदर ते जाधव शेंबडे होते नंतर जाधव केलं पुन्हा शेट्टी लावलं असं केलंय त्यांनी. बरं आम्ही तुम्हाला सांगतो तर तुम्ही या. हम्म पण आता काही व्हिडिओ काही विनाकारण टाकू नका. ऐका ना चूक आहे ते चूक आहे. चुकीला हा मग कोणीच काय, आम्ही जरी त्यांचे असलो तरी आम्ही जरी नाही बोललो तरी जे खरं आहे खरं, खोटं ते खोटं होईल. मग मला काय म्हणायचंय मग चुकीला पण समर्थन करणारा बी गुन्हेगाराच आहे बरं गौतमजी. समर्थन गौतम आम्ही केलंच नाही. आणखीन काय त्याचा निर्णय झाला नाही ना सर, की बाबा हे कोण ते कोण चुकीचे करणार म्हणून. निर्णय ह्याचा चूक कोण आहे म्हणून? चूक आणि खरं काय आणि खोटं काय ते तुम्ही समोरासमोर आल्यावर कळलं नाही ना. कोण करणार निर्णय कोण करणार याचा? महाराज बोलते ना त्याच्यावर तुमच्या. बरं महाराज जर चुकीचे ठरले तर महाराजांना तिथून तुम्ही हाकलून द्याल का? ते आमचा प्रश्न राहिला ना. अरे वा रे शबास. आणि मग आमचा आम्हाला काही प्रश्न नाही का? नाही. वारे वा पठ्ठे वारे वा गौतम. मस्त नाव आहे तुमचं गौतम. ऐकून घ्या ना. हं. म्हणजे काय आमचा वैयक्तिक अधिकार आहे का तिथं? म्हणजे चूक ठरले तर काय सगळं गाव ते अरे बोलत मग काय असतं तुम्हाला बैठकीचा काही तडजोडीचा विषय कधी हाताळलाय का नाही तुम्ही? बैठकीमध्ये ते प्रमुख लोक असतात ज्यांचे संबंधित लोक ऐकत असतात, त्यांच्या ऐकण्यावर सगळं तडजोड होणार असतं. असे लोक असतात. तुम्ही यायचं हा आमचं एवढं ऐका, आमचं ऐकणार नाही तर नाही नाही मग नाही सोडून नाही, देऊ मग असं. नाही ते गुन्हेगार ठरले तर निर्णय तुम्ही देणार का मग? आम्ही कशाला द्यावं? लोकांनी द्यावा. मग लोक देतील ना. मग चुकीचे ठरले तर लोक समर्थन केलं आणि त्याला काय करायचं? कोण समर्थन? आम्ही समर्थन केलं म्हणजे लोक अहो, समर्थन तुम्हीच करणार समर्थन का? केलं ना. आता आता काय म्हणले तुम्ही महाराज नाही आम्ही नाही नाही गुरुवर आहेत बाबा आमचे आणि ते काय तुम्ही डोकं लावू नका बाबा इथून पुढे काही व्हिडिओ टाकू नका बाबा असं असतं का? नाही, विनाकारण टाकू नका म्हणतो. अगोदर खरं विनाकारण खोटं काय करा आहे ना. मला एखादं सांगा ना? विनाकारण काय आहे मला सांगा ना? चुकीचे ठरले तर तुम्हाला मी पुन्हा पुन्हा बोलतोय. चुकीचं ठरलं तर त्याचा निर्णय घ्यायला तुम्ही एकटे सक्षम नाही तर आम्ही नाहीत ना. गाव बघा अहो ना. मी म्हणत नाही माझ्या म्हणण्यावर निर्णय घ्या, पण लोकांनी चुकीचं ठरलं तर चुकच म्हणावं ना लोकांनी. म्हणतील ना मग लोक. मग ह्याच्या अगोदर किती प्रकरण झाले तिथे कुठं चुकीचं कोण म्हणलं त्यांना? म्हणत तुम्ही तर म्हणतात ना. हम्म. आणि ह्याच्या अगोदर पण किती त्याच्यावर प्रकरण निर्णय तुम्ही गावातल्या केले का लोकांनी मग? मिटवले? ऐका ना सर, हम्म. तुम्ही काय खरं का खोटं समोर आणल्यानंतर त्याच्यावरचा निर्णय त्या माणसाला काय करायचं हम्म. ते तुम्ही जसं सांगितलं तसं करणार का तो माणूस? का मी सगळे लोक कसं ऐकतील? म्हणू त्यांना? पण माझी इच्छा आहे तशी. तुमची वैयक्तिक इच्छेला हा कसं बिलकुल बाजूला इच्छा आहे ठेवा ना. माझी की त्यांना ते जर चुकीचे ठरले तर त्यांना त्या गादीवर राहायचा अधिकार नाही. ते हेत ना ब्रह्मचारीत ना ते. ते खरं तुमचं मग ते असं सारं. कसं पण काही तुम्ही कुठाने खरं करून खोटं तिथं समोर गादीवर आणा. राहतात बरोबर अपमान करतात ते गादीचा. खरं खोटं समोर आणा. त्याचा निर्णय काय आहे ते सगळे जनता घेईल ना. मग तुम्हाला अधिकार आहे का तो अहो निर्णय मग मी घ्यायचा? त्यासाठीच म्हणलं ना संप्रदायाचं जनता मान दरबार. राहते ना आमचं. मी त्यासाठीच म्हणलं ना पंचक्रोशीतल्या सगळ्या गावांचा जनता दरबार भरवा तिथं. काय कोणती तारीख ठरवा. हो चालतंय, तुम्हाला फोन करतो. पंचक्रोशीतले सगळे गावं बोलवा. हो हो. हं मग मी येतो.